दत्तगुरूंची भक्ती हा एक अत्यंत पवित्र आणि आत्मिक शांती देणारा मार्ग आहे. जेव्हा आपण खऱ्या श्रद्धेने आणि निष्ठेने श्री गुरुदेव दत्तांची साधना करतो, तेव्हा आपले जीवन आमूलाग्र बदलू लागते. अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की आपली भक्ती खरोखरच योग्य दिशेने चालली आहे का, आणि दत्तात्रेयांपर्यंत आपली हाक पोहोचत आहे का. अध्यात्मात प्रगती मोजण्याचे कोणतेही भौतिक साधन नाही, परंतु आपल्या अंतर्मनात आणि रोजच्या जीवनात काही सूक्ष्म बदल घडू लागतात. हे बदल म्हणजेच साक्षात दत्तगुरूंनी दिलेली प्रचिती असते. जर तुमच्याही साधनेत खालील अनुभव येऊ लागले असतील तर समजून जा की तुमचा प्रवास अगदी योग्य मार्गावर आहे आणि दत्तगुरूंची कृपादृष्टी तुमच्यावर पडली आहे. जेव्हा तुमची दत्तभक्ती खऱ्या अर्थाने फळाला येऊ लागते, तेव्हा तुमच्या मनातील अनावश्यक घालमेल पूर्णपणे थांबते आणि एक विलक्षण अथांग शांतता तुम्हाला जाणवू लागते. बाह्य जगात कितीही संकटे, तणाव किंवा अडचणी आल्या तरी तुमचे मन विचलित होत नाही, कारण दत्तगुरू तुमच्या पाठीशी आहेत हा दृढ विश्वास तुमच्यात निर्माण झालेला असतो. पूर्वी ज्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला राग यायचा किंवा चिडचिड व्हायची, त्या गोष्टी आता तुम्हाला क्षुल्लक वाटू लागतात. तुमच्या स्वभावात एक प्रकारची स्थिरता येते आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार अतिशय शांतपणे करू लागता. ही अथांग मानसिक शांती हेच पहिले मोठे लक्षण आहे की तुमची साधना आता योग्य दिशेने आणि अत्यंत योग्य गतीने प्रवास करत आहे. दत्तगुरूंच्या साधनेतील एक अत्यंत सुंदर क्षण म्हणजे जेव्हा तुम्हाला नामस्मरणासाठी वेगळे बसावे लागत नाही, तर ते आतून आपोआप घडू लागते. तुम्ही कामात असला, प्रवासात असला किंवा अगदी झोपेतून जागे झालात तरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप तुमच्या श्वासात मिसळून आपोआप चालू राहतो. ओठांवर शब्द नसले तरी अंतर्मनात सतत गुरूंची मूर्ती आणि त्यांचे नाम घुमत राहते. ही अवस्था अशी असते जिथे तुम्ही नामाशी एकरूप झालेले असता आणि तुमच्यातील द्वैत संपायला सुरुवात झालेली असते. असे अखंड नामस्मरण घडू लागणे म्हणजे साक्षात दत्तगुरूंनी तुमचा हात घट्ट धरला आहे आणि ते तुम्हाला भवसागरातून तारून नेण्यासाठी स्वतः मार्गदर्शन करत आहेत याचा हा थेट पुरावा आहे. श्री गुरुदेव दत्तात्रेय हे निसर्गाचे आणि सर्व चराचराचे स्वामी आहेत. त्यामुळे जेव्हा भक्ती उच्च पातळीवर पोहोचते तेव्हा साधकाला प्रत्येक जीवात दत्तगुरूंचे स्वरूप दिसू लागते. माणूस, प्राणी, पक्षी किंवा अगदी एखादे झाड असो, सर्वांबद्दल तुमच्या मनात एक निस्सीम आदर आणि प्रेमाची भावना निर्माण होते. रस्त्यावर दिसणारा एखादा भुकेला कुत्रा किंवा गाय पाहिल्यावर तुम्हाला त्यांच्यातही दत्तात्रेय दिसतात आणि त्यांना खाऊ घालण्याची तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण होते. कोणीही व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली तरी तुम्हाला त्याचा राग येत नाही, कारण तुम्ही त्याच्यातही ईश्वरी अंश पाहू लागता. असा व्यापक दृष्टिकोन निर्माण होणे हा दत्तकृपेचा आणि साधनेच्या सर्वोच्च प्रगतीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि दैवी टप्पा मानला जातो. माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्याचा मीपणा किंवा अहंकार असतो. पण दत्तभक्ती जसजशी वाढत जाते तसतसा हा अहंकार गळून पडतो. मी हे केले, माझ्यामुळे हे झाले ही भावना नाहीशी होऊन जे काही घडत आहे ते केवळ दत्तगुरूंच्या इच्छेने आणि त्यांच्याच कृपेने घडत आहे हा निर्मळ भाव मनात रुजतो. तुम्हाला तुमच्या संपत्तीचा, ज्ञानाचा किंवा पदाचा कोणताही गर्व उरत नाही आणि तुम्ही स्वतःला केवळ एक निमित्त मात्र सेवक मानू लागता. कोणी तुमचा अपमान केला तरी तुमचे मन दुखावले जात नाही, कारण मीपणाच शिल्लक राहिलेला नसतो. अहंकाराचा हा लय म्हणजेच तुमच्यातील मूळ ईश्वरी तत्वाची जागृती असून तुमची साधना खऱ्या अर्थाने सिद्धीत जात असल्याचे हे प्रबळ लक्षण आहे. साधना योग्य दिशेने चालली असेल तर भौतिक गोष्टींबद्दलचे तुमचे आकर्षण आपोआप कमी होऊ लागते आणि एक नैसर्गिक वैराग्य तुमच्यात निर्माण होते. तुम्हाला नवीन कपडे, दागिने
महागड्या वस्तू किंवा चेन या गोष्टींचा मोह उरत नाही, कारण तुम्हाला खऱ्या आनंदाचा स्रोत तुमच्या आतच सापडलेला असतो. संसार करत असतानाही तुम्ही कमळाच्या पानावर असलेल्या पाण्याप्रमाणे अलिप्त राहता. कर्तव्याचे सर्व पालन करता, पण त्यात कधीही गुंतून पडत नाही. सुख आले काय किंवा दुःख आले काय, दोन्ही परिस्थितीत तुमचे मन समान पातळीवर राहते आणि कसलीही हाव उरत नाही. ही अनासक्ती किंवा वैराग्य भावना म्हणजेच दत्तगुरूंच्या शिकवणुकीचा मूळ गाभा आहे, जो आता तुमच्या आचरणात आणि जगण्यात उतरू लागला आहे. दत्तभक्तांच्या आयुष्यात संकट येत नाहीत असे नाही, परंतु जेव्हा तुमची साधना योग्य असते तेव्हा त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नेहमी एक अदृश्य मदतीचा हात पुढे येतो. अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा तुम्हाला वाटते की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा अचानक कुठून तरी मदत मिळते किंवा एखादी अनोळखी व्यक्ती देवदूत बनून येते. या घटना निव्वळ योगायोग नसतात, तर साक्षात दत्तगुरू आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी पाठीशी उभे आहेत याची ती साक्ष असते. तुमच्या आयुष्यातील अनेक अशक्य वाटणारी कामे अत्यंत सहजपणे आणि अनपेक्षितरित्या मार्गी लागू लागतात, ज्याचे आश्चर्य तुम्हालाही वाटते. अशी प्रचिती वारंवार येऊ लागणे म्हणजे गुरूंचा तुमच्यावर पूर्ण वरदहस्त आहे आणि तुमची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. दत्तगुरू हे क्षमेचे आणि करुणेचे अथांग सागर आहेत. त्यामुळे त्यांचा खरा भक्त देखील याच गुणांनी समृद्ध होऊ लागतो आणि त्याच्या हृदयातील राग द्वेष कायमचा संपतो. ज्या लोकांनी तुम्हाला भूतकाळात त्रास दिला आहे, फसवले आहे किंवा दुःख दिले आहे, त्यांना तुम्ही अगदी मनापासून आणि सहजतेने क्षमा करू लागता. कोणाबद्दलही सूड घेण्याची किंवा वाईट चिंतण्याची भावना तुमच्या मनात कधीच निर्माण होत नाही. या उलट जगातील सर्व दुःखी, कष्टकरी आणि पीडित लोकांबद्दल तुमच्या हृदयात अपार करुणा निर्माण होते आणि त्यांना शक्य ती मदत करण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहता. हा करुणेचा झरा तुमच्या हृदयातून वाहू लागणे हे साक्षात दत्तगुरू तुमच्या अंतःकरणात प्रगट झाल्याचे एक अत्यंत विलोभनीय लक्षण आहे. सामान्य माणसाला सतत भविष्याची, आजारांची, अपयशाची किंवा मृत्यूची भीती सतावत असते, पण दत्तभक्तीत रंगलेल्या साधकाच्या मनातून ही सर्व प्रकारची भीती पूर्णपणे नाहीशी होते. माझा सांभाळ माझा गुरु करत आहे, त्यामुळे जे काही घडेल ते माझ्या भल्यासाठीच असेल, हा अटळ विश्वास त्याच्या ठायी निर्माण होतो. अंधाराची, संकटांची किंवा अगदी मृत्यूची ही भीती त्याला वाटत नाही, कारण त्याला मृत्यू हा केवळ एका प्रवासाचा नैसर्गिक टप्पा वाटू लागतो. तो प्रत्येक क्षण पूर्णपणे जगतो आणि भविष्याच्या चिंतेत आपला आज कधीही वाया घालवत नाही. अशी अढळ निर्भयता तेव्हाच प्राप्त होते जेव्हा दत्तगुरू स्वतः भक्ताच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असतात आणि त्याला सर्व भौतिक आणि मानसिक भयांतून मुक्त करतात. जेव्हा साधना अत्यंत प्रगल्भ अवस्थेला पोहोचते तेव्हा दत्तगुरू स्वतः अनेकदा स्वप्नातून किंवा दैनंदिन जीवनातील संकेतातून भक्ताला थेट मार्गदर्शन करू लागतात. तुम्हाला अनेकदा स्वप्नात औदुंबराचे झाड, दत्ताची मूर्ती, पादुका, गायी, कुत्रे किंवा साक्षात गुरूंचे दर्शन होऊ लागते, जे अध्यात्मात अत्यंत शुभ मानले जाते. एखादा कठीण निर्णय घ्यायचा असेल तर अचानक एखाद्या पुस्तकातून, कीर्तनातून किंवा कोणाच्या तरी बोलण्यातून तुम्हाला तुमचे अचूक उत्तर मिळते. हे संकेत इतके स्पष्ट असतात की तुम्हाला खात्री पटते की स्वतः गुरुदेव तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहेत. हा दिव्य संवाद सुरू होणे म्हणजे तुम्ही आता केवळ भक्त राहिलेला नाही, तर गुरूंच्या अत्यंत जवळचे आणि प्रिय झालेले आहात. दत्तभक्तीच्या मार्गावरील सर्वात अंतिम आणि महत्त्वाचे लक्षण म्हणजे तुम्हाला जीवनात प्राप्त होणारे असीम समाधान आणि परमतृप्तीची भावना होय. परमेश्वराने आपल्याला जे काही दिले आहे ते पुरेसे आहे ही जाणीव निर्माण होते आणि अजून हवे
ही वासना कायमची संपुष्टात येते. तुमच्याकडे भौतिक संपत्ती कमी असली तरी तुम्ही स्वतःला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानता, कारण तुमच्याकडे दत्तगुरूंच्या भक्तीचे अमूल्य धन असते. प्रत्येक श्वास हा कृतज्ञतेने भरलेला असतो आणि तुम्ही सतत गुरुदेवा तुमचे खूप खूप आभार याच भावनेत दिवस रात्र वावरत असता. हे समाधान म्हणजे तुमच्या साधनेचे अंतिम फळ असते, जिथे पोहोचल्यावर तुम्हाला कशाचीही कमतरता भासत नाही आणि तुम्ही दत्तगुरूंच्या परमानंदात सदैव लीन होता. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.